बसवलेलं आहे. पण प्लीज आता जे काही पास रुपये अलाउड नसतील त्यांनी प्लीज इथून निघावं. बेटा तू पण जाऊ शकतो. लहान मुले तर अलाउड नाहीये. ज्यांच्याकडेही पास नसतील मी म्हणजे सर तुम्हाला विनंती करते की जे बाहेर आपले गार्ड झाले प्रत्येक कोणालाही टीम देणार आहे. तुम्ही या तुम्हाला यायचं असेल पण माझ्याकडनं त्याचा पास घ्या आणि जेही इथे बसलेले आहेत पास दिले असेल आहे पण ज्यांच्याकडे पास नसेल त्यांनी येऊ नका. आणि लहान मुलांना ते अलाउड नसल्यामुळे त्यांना कसं काय तुम्ही अलाउड करताय? नगर सचिव तुमची जबाबदारी आहे. मी माझी मीटिंग नाही करू होती की पास असल्याशिवाय कोणीच येऊ नये. ज्यांच्याकडे पास असेल त्यांनी ते बसा बाकीच्या नक्कीच बाहेर काढा. लहान मुलांना प्लीज पुढच्या सभेपासून येऊ नको ते. माननीय पीठाच्या निर्देशानुसार मनपा सभासद व्यतिरिक्त असलेल्या सर्व लोकांनी प्रोग्राम आहे. व्यवस्था केली होती की सांगितलं होतं पास सर्वांना देणार आहे. ज्यांच्याकडे पास असेल त्यांनी बसावे. प्लीज याच्यामध्ये पास असेल त्यांनी पुढच्या सभेला पास होऊन तिथे बसावे. आणि लहान मुलांना प्लीज एंट्री देऊ नये. ही महत्वपूर्ण महासभा आपली असते. आपण इथे निर्णय घेत असतो. त्यामुळे कोणी येत कोणी साधन फक्त आहे पहिले सभेला होतं कोणी येत कोणी बसत आहे. लहान मुलगाही बसलेला आहे. तुम्ही कोणीच त्याच्यात काही केलेलं नाहीये. मी पास देण्यात तयार आहे. तुम्ही पास सुद्धा अलाउड केले होते की साईन करून आणली की ज्यांना पास होते ते भांडवल घेऊ शकतात. आपली जी कॅपॅसिटी कमी आहे त्यामुळे मी काही 15 पास अलाउड केले होते आणि सगळ्यात कोणी येते कोणी जात म्हणजे कोण कॉन्टॅक्ट घेणार नाही. तुमच्यापासून प्लीज याची कारवाई करायची की कोणी कोणाला येऊ नको द्या. तुम्ही जे पेपर आहे त्यांनी सर्वांनी पास चेक करावे. आणि अजून एक मुद्दा आहे सन्मान्य नगरसेवक व्यवस्थित आहे त्यांच्या बेंचेसवर कोणीही बसू नये. ते फक्त सन्मान्य नगरसेवकांचे बेंचेस आहे. की कोणी बसत नसेल त्यांनी जावं. फक्त सन्मान्य नगरसेवक त्यांच्या नावाच्या पुढे बसू शकतात. बाकी कोणी बाहेर त्यांना बेंचवर बसू नये. म्हणजे सर्वांना मी शेवटचा विनंती करते आहे